एक गाव, त्या गावामध्ये शेजारी शेजारी राहणारे साधारण एकाच वयाचे दोन म्हातारे, 80च्या आसपास आलेले. एक प्रचंड धनवान, समाजात मान मारातं, त्याचं टॉपच्या लोकांपैकी त्याला गणलं जातं. दुसरा नॉट सो बॅड, पण म्हणजे साधारण दोघांची बॅकग्राऊंड त्याच पार्श्वभूमीवरनं आलेले. मग असं कसं काय झालं की एक इतका पुढे गेला आणि एक मागं राहिला? जेव्हा मी हे समजून घ्यायचा प्रयत्न केला ना, तर एक त्यातला जो होता ना, त्यानं सुरुवातीपासूनच त्याचे मेहनत केली, त्यानं योग्य दिशेनं कष्ट केले. त्याच्याकडची जे काही संपत्ती होती, साधनसामग्री होती, त्याच्याकडे संसाधनं होती, ती सगळी त्याने योग्य ठिकाणी लावली. दुसरा जो म्हातारा होता ना, त्या म्हाताऱ्यानं आयुष्याची जवळजवळ 50-60 वर्ष फक्त पाट्या टाकायची कामं केली. आणि मग कुठं जाऊन तो जागा झाला आणि मग तो योग्य ठिकाणी त्याचे योग्य दिशेनं प्रयत्न करायला आला. आणि आत्ता त्या मानानं गेल्या 10-12 वर्षात त्यानं पण बरी प्रगती केली आहे. पण तो पहिल्या म्हाताऱ्याच्या लेवलला अजून आलेला नाही आहे. त्या दुसऱ्या म्हाताऱ्याचं वरती पण अनेक बंधनं आहेत. पहिला म्हातारा तो त्याच्या मनात येईल ते करू शकतो. दुसऱ्या म्हाताऱ्याला त्याच्या कुटुंबातल्या लोकांचा पण मत घ्यायला लागतं. कुटुंबातले लोक फारच त्यांच्यात काही काही असे जे लगेच नाराज होतात, लग्नात ते अडून बसलेल्या जावयासारखे, तर त्यांची काळजी घ्यायला लागते. परत काही गोष्टी काही ठराविक घरातल्या लोकांनाच दिल्या गेल्या पाहिजेत, अशी पण त्याच्या घरात कंडिशन आहे. पण तरीसुद्धा तो त्या पहिल्या म्हाताऱ्याच्या लेवलला यायसाठी धडपडतोय. अर्थात त्या म्हाताऱ्यानं जर सुरुवातीपासून ह्या पहिल्या म्हाताऱ्यासारखे प्रयत्न केले असते तर तो पण त्याच पातळीवर येऊ शकला असता. बरोबर का? कळते का काय म्हणतोय? मुद्दा काय आहे हे जर तुम्हाला कळलं तर कमेंट करून सांगा, बघू किती लोकांना समजते.